तुमच्या चरणाकडे या ठिकाणी भक्ती मनन चिंतन सेवा आणि त्याचबरोबर ध्यान आरती वगैरे घडते। त्याचबरोबर श्रावणातला हा बुधवार जो काय वाजवला जातो, या ठिकाणी भजन कीर्तन वगैरे घडतं। हे असंच अखंड असं भजन कीर्तन तुमच्या चरणाकडे या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस घडावं आणि त्याचबरोबर जे काय बुधवारचे यजमान असतील त्या प्रत्येक यजमानाला सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून तुझ्या चरणाकडे आज या ठिकाणी उभारलेले उपस्थित असलेले जे काही यजमान आहेत दयाघना करुणाघना विठ्ठला नुपूर पेडणेकर आणि त्याचबरोबर त्यांचे बंधुराज आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वामी समर्था तुझ्या चरणाकडे उभे असलेले यजमान वंदना फातर्पेकर वैभव आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व भक्त मंडळी आणि त्यात विशेष म्हणजे भजन मंडळी या ठिकाणी तुमच्या चरणाकडे गोड रस अमृतमध्ये जे काय गायन केलं ते पूर्णपणे पावन करून घ्या, मान्य करून घ्या, रुजू करून घ्या, अर्पण करून घ्या। दयाघना करुणाघना विठ्ठला तुझ्या चरणाकडे प्रत्येक भक्त हात जोडून सांगणं मागणं करतो। श्रावणातला हा पहिला बुधवार आणि त्याचबरोबर हा श्रावण महिना संपूर्णपणे प्रत्येक भक्ताला भक्तीचा सेवेचा आनंदाचा असा प्राप्त व्हावा। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे सुख समाधान शांती ऐश्वर्य संपन्न असा आशीर्वाद, हातापायाकडे संरक्षण गाडी घोड्याकडे संरक्षण असं प्राप्त व्हावं। दयाघना विठ्ठला जो काय हा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या भक्तगणांमध्ये काय कुठल्या प्रकारचे काम धंदा व्यवसाय नोकरीमध्ये अडीअडी येत असतील, अडचणी येत असतील तर त्या लवकरात लवकर निवारण कर। हा पाऊस सुखाचा पडला आणि त्याचबरोबर यामधून प्रत्येकाला उत्पन्न चांगलं मिळालं असा एक आशीर्वाद प्राप्त करून दे। त्याचबरोबर या ठिकाणी बसलेल्या भक्तांपैकी कुठल्या प्रकारच्या मनामध्ये काळजी भीती चिंता घेणारे भक्त आहेत ते लवकरात लवकर निवारण कर आणि त्यांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद प्राप्त करून दे। त्याचबरोबर कुठल्या प्रकारचा आजार पण घडत असेल हवामान बदलल्यामुळे सर्दी ताप खोकला हातापायाकडून दुखणं असेल अशक्तपणा अस्वस्थपणा शारीरिक ताणतणाव मानसिक ताणतणाव निवारण कर, सशक्त ठणठणीत असं आरोग्य प्राप्त करून दे। प्रत्येकाच्या मनातल्या मनोकामना इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करून दे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या भक्तांपैकी कुठल्या प्रकारचा भांडण कलह तंटा वाद विवाद समज गैरसमज घडला असेल तो निवारण कर। प्रेम आनंद एकोपा गुरुकृपेचा आशीर्वाद गुरुकृपेचं मार्गदर्शन गुरुकृपे छत्रछाया गुरुकृपेचं वरदान प्राप्त करून दे। त्या भक्तांना राखण प्राप्त करून दे। पूर्णपणे या सर्व भक्त मंडळींचा आणि त्याचबरोबर आज आलेली भजन मंडळी यांचा सांभाळ कर रक्षण कर देवा। बरं कर सर्वे जना सुखिनो भवन्तु तथास्तु सर्वे जना सुखिनो भवन्तु तथास्तु सर्वे जना सुखिनो भवन्तु तथास्तु। श्री स्वामी समर्थ। प्रत्येक श्रावणातल्या प्रत्येक पहिल्या बुधवारी विठ्ठलाच्या या ठिकाणी येऊन भजन कीर्तन त्याचबरोबर जे काय सेवा आहे ती या ठिकाणी अर्पण करत असतात। परंतु काही कारणास्तव त्यांना ह्या ठिकाणी म्हणजे काय पूजा वगैरे करता आली नाही, पण तरी सुद्धा त्यांनी मनोभावे सेवा केली। त्याचबरोबर या ठिकाणी भगवंताला हार असतील किंवा जे काय पूजेची साहित्य सामग्री असेल त्याचबरोबर या ठिकाणी भजन ठरवण्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर सहभाग घेतला। असंच एक लक्षात ठेवा, आपल्याला त्या ठिकाणी पूजा करता येत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी सहकार्य किंवा सहभाग घ्यायचा नाही असं कधीही घडू नये आपल्याकडून। आपल्याला जरी जमत नसलं तरी आजच्या या भजनामुळे तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटला, बरोबर आहे। एक मंदिरामध्ये काहीतरी गजर झाला, भजन पण सुंदर झालं, एक विठ्ठलाचे असे अभंग काढले की बास, काय सांगायला नको, इतकं सुंदर असं झालं। त्याचबरोबर यामध्ये पुढाकार घेऊन की भटजी आपल्या मंदिरामध्ये भजन झालंच पाहिजे म्हणून आमचे गणेश उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष संदीप सोडमकर यांनी त्यात सहभाग घेतला। अशीच आपल्याला पुढे प्रगती करत राहायचंय। त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला एक टप्पा गाठत आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रत्येक कार्य हे आनंदात त्याचबरोबर पूर्णपणे या ठिकाणी सुखात समाधानामध्ये कार्य पार पाडायचंय। हे करत असताना
बुधवार आणि गुरुवार यामध्ये आपण काय करतो, यजमान ठरवतो. त्या पद्धतीने बुधवारचे आजचे यजमान नुपूर पेडणेकर आणि त्याचबरोबर उद्या परत याच पद्धतीने असणार, फक्त उद्या भजन नसणार कारण आपल्या मंदिरामध्ये दिंडोरी प्रणित केंद्र असतं. 7 वाजता त्यांचं चालू होतं, त्यामुळे त्यांना सुद्धा डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आपण ते ठरवत नाही. आणि दर बुधवारी श्रावणातल्या 4ही बुधवारी याच पद्धतीने भजन असणार. उद्या गुरुवार दुपारी महाप्रसाद असणार. सगळ्यांना विनंती आहे, खास करून भजन मंडळींना सुद्धा, किंवा तुम्ही उद्या महाप्रसादाला या ठिकाणी 1 वाजता यायचं. 1 वाजता महाप्रसाद असणार. संध्याकाळी याच पद्धतीने आरती असणार. 8:30 वाजता आरती सुरू होणार आणि त्याचबरोबर उद्याचा कार्यक्रम त्या पद्धतीने पूर्ण होणार. असं पूर्णपणे श्रावणातले 4 बुधवार 4 गुरुवार होणार आहेत. त्याचबरोबर 2 एकादशी, नारळी पौर्णिमेला 21 सत्यनारायण या ठिकाणी होणार आहे. मागच्या वर्षी ज्यांनी नावं दिली होती त्यांनी ही नावं यावर्षी द्यायची. अजून कोण नवीन असेल त्यांनी सुद्धा यावर्षी नावं द्यायची आहेत या पद्धतीने. ठीक आहे. आणि बसल्या ठिकाणी सर्वांना प्रसाद मिळून दे. श्री स्वामी.